जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात विविध जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवले आहे, तर ते प्रश्नामध्ये बघा महत्त्वाचं जे काही शिक्षक भरतीची चालू शिक्षक भरती आहे, तर ती शिक्षक भरती सध्या महत्त्वाचं जे काही राऊंड लागलेला होता, त्याच्यामध्ये जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होता, तर तो लागण्याचा ह्या ठिकाणी बघा बाकी आहे। त्यानंतर बघा कन्व्हर्टेड जो राऊंड असेल तो बाकी आहे। मग ह्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर त्या सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं काही जिल्हा परिषदमध्ये किंवा काही महानगरपालिकामध्ये सध्या सिलेक्शन होऊन त्यांना नियुक्ती देखील मिळालेली आहे। तर उर्वरित जवळपास 60 ते 70% उमेदवारांना सध्या त्या ठिकाणी समुपदेशन होऊन देखील नियुक्ती मिळाली नाही। तर त्यासाठी महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे आदर्श आचारसंहिता संदर्भात। तर आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे ह्या ठिकाणी बघा कोणतीही जी काही प्रोसेस असेल ती ह्या ठिकाणी बघा होऊ शकली नाही। त्यासाठी महत्त्वाचं ह्या ठिकाणी ज्या शिक्षक भरतीच्या आतापर्यंत महत्त्वाचा जो चालू महिना आहे, तर चालू महिना म्हणजे जो एप्रिल महिना आहे सध्याचा, तर ह्या एप्रिल महिन्यामध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी ह्या ठिकाणी होऊ शकतात शिक्षक भरती संदर्भात, आणि त्या आपल्यासाठी सकारात्मक म्हणून आपण त्या ठिकाणी बघू शकतो। तर त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या आहे, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघा पुढे मी सांगतो। तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जी काही महत्त्वाची टेट परीक्षा असेल, तर त्या टेट परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि दुसरी म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही उर्वरित शिक्षक भरती आहे, तर त्या उर्वरित शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं दुसरी जी गोष्ट आहे, आणि तिसरी जी बाब आहे ती म्हणजे पेसा शिक्षक भरती संदर्भात। तर ह्या 3 गोष्टी बघा चालू मंथमध्ये ह्या ठिकाणी बघा त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे जे काही निर्णय असेल, तर ते निर्णय ह्या ठिकाणी लागू शकतात। मग त्याच्यातली पहिली जी आपण जी टेट 3ची संदर्भात ह्या ठिकाणी बघूया। तर ह्या ठिकाणी ही जी कोर्ट केस आहे, महत्त्वाचं जे काही रिट पिटिशन आहे जे कोर्टामध्ये बघा ह्या ठिकाणी केलं होतं, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही कोर्ट ऑर्डर सध्या देण्यात आली आहे। तर रिट पिटिशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाची 27/13 होती 2024ची। तर ही जी रिट पिटिशन होती, तर ह्या रिट पिटिशनमध्ये महत्त्वाचं जे काही 12 मार्चला एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं, महत्त्वाचं ह्या ठिकाणी कोर्ट ऑर्डर आहे। तर ह्याच्यामध्ये जी टेट परीक्षा आहे, तर ते टेट परीक्षा आणि TET परीक्षेसंदर्भात महत्त्वाचं जे काही या ठिकाणी माहिती देण्यात आली होती, जे वेगवेगळे मुद्दे ह्या ठिकाणी TET आणि टेट संदर्भात ह्या ठिकाणी बघा करण्यात आले होते, त्याच्यापैकी ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षा 2017मध्ये झाली होती, त्यानंतर चालू 2022मध्ये ह्या ठिकाणी जी टेट परीक्षा झाली आहे टेट 2, आणि ह्यानंतर इथून 2022 ते 23ची जी काही टेट परीक्षा होती, तर ती टेट परीक्षा सध्या या ठिकाणी बघा झाली नाही। म्हणजे जी महत्त्वाची जी मागच्या वर्षाची टेट परीक्षा होती, तर ती टेट परीक्षा म्हणजे या ठिकाणी वर्षाला दोनदा ह्या ठिकाणी बघा टेट परीक्षा घेण्यासंदर्भात महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आलेला आहे, तर त्यानुसार व्हायला पाहिजे होती। पण जी काही टेट परीक्षा आहे आपली ती 2022ची या ठिकाणी बघा टेट 2 झालेली आहे, आणि 2023 संदर्भात जी टेट होती, तर ती टेट ह्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारची झालेली नाही। तर ती 23-24ची टेट आहे, तर ती टेट संदर्भात महत्त्वाचं जो काही रोडमॅप किंवा मग वेळापत्रक आपल्याला म्हणता येईल, तर ते वेळापत्रक या ठिकाणी बघा 5 एप्रिलला, म्हणजे आजची जी डेट आहे समजा 3 तारीख आहे, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये ह्या ठिकाणी हेरिंग आहे, म्हणजे 5 एप्रिलला हे ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही वेळापत्रक आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, जे काही रोडमॅप आहे, तर ते ह्या ठिकाणी सादर होणार आहे। तर ही आपल्यासाठी एक महत्त्वाची पहिल्या क्रमांकाची बाब असणार आहे चालू महिन्याचा ह्या आठवड्यामधली। त्यानंतर बघा पुढची जी महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला म्हणता येईल, तर ती आहे महत्त्वाचं जे काही उर्वरित शिक्षक भरती संदर्भात, कारण सगळ्यांचं लक्ष उर्वरित शिक्षक भरती संदर्भात लागलेलं आहे, आणि त्या उर्वरित शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचं जे काही निवडणूक आयोगाकडे, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगांकडे जे काही राज्य शासनाने प्रस्ताव पाठवलेला आहे विशेष परवानगी संदर्भात, तर त्या संदर्भात देखील मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळालेलीच आहे। तर त्यामध्ये जे महत्त्वाचं जे संदीप कांबळे सरांनी या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही विशेष चॅट केली होती या ठिकाणी SMS द्वारे, तर ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं जे काही उपसचिव सर आहे तुषार महाजन सर, तर त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला होता। तर त्या संवादामध्ये या ठिकाणी किमान या ठिकाणी 10 दिवस लागू शकतात असं महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट आलं होतं। जी काही महत्त्वाची निवडणूक आयोगाला जो प्रस्ताव पाठवलेला आहे, तर त्यावर सध्या प्रोसेस सुरू आहे, किमान 10 दिवस या ठिकाणी बघा लागू शकतात पुढील जी काही कार्यवाही होण्यासंदर्भात। तर ही देखील आपल्याला 2 नंबरची महत्त्वाची जी काही न्यूज असेल, तर ती म्हणता येईल, कारण शिक्षक भरतीवर सध्याच्या चालू मंथमध्ये ह्या 2 प्रोसेस सध्या या ठिकाणी होऊ शकतात ह्या 2 आठवड्यामध्ये। त्यानंतर महत्त्वाचं जे काही पेसा शिक्षक भरती संदर्भात बघा, कारण पेसा शिक्षक भरतीचं देखील बघा महत्त्वाचे जे काही याचिका पडलेली होती, तर ती याचिका जवळपास 3/10/2023ला याचिका महत्त्वाची सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्यांच्या वतीने या ठिकाणी होती। तर ह्याच्यामध्ये देखील बघा ज्या काही पेसा भरती संदर्भात ज्या हेरिंग होत्या, तर त्या हेरिंगच्या तारखा या ठिकाणी बघा विविध ज्या मंथ वाईज या ठिकाणी मिळत गेलेल्या आहे, तर त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी हेरिंग होऊ शकली नाही। तर चालू जी हेरिंग असणार आहे, कारण हा जो मॅटर आहे तो 3/10/2023
2023 पासून या ठिकाणी पेसा केसचा मॅटर सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कारण ह्यामुळे महत्त्वाचे जे काही पेसा जे जिल्हे होते आपले महाराष्ट्रातले, कारण सर्वात आधी जी काही शिक्षक भरती सुरुवात झाली होती तर ती पेसा शिक्षक भरती सुरुवात झाली होती. तर त्यामध्ये बघा महत्त्वाचं त्या भरतीमध्ये सध्या महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे पेसा शिक्षक भरतीमध्ये. आणि आता नियुक्तीपर्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही कामकाज आल्यानंतर जी केस पडली होती त्यानंतर संपूर्ण जी पेसा भरती आहे तर ती ह्या ठिकाणी स्थगिती मिळाली होती. तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जी 3/10/2023 या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं होतं. महत्त्वाची जी पिटिशन होती 40/524/2023ची. तर ही पेसा शिक्षक भरती आणि जे काही संपूर्ण ज्या पेसा याचिका म्हणता येईल, कारण पेसा याचिकेसंदर्भात ज्या 17 संवर्गाच्या भरत्या होत्या तर त्या संपूर्ण भरती संदर्भात या ठिकाणी स्टे आलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर जी आता पेसा शिक्षक भरती संदर्भात चालू महिन्यामध्ये म्हणजे जो काही एप्रिल मार्च महिना जो होता तर मार्च महिन्यामध्ये सध्या हेरिंग होऊ शकली नाही. तर ती नेक्स्ट जी डेट देण्यात आली होती तर ती एप्रिल महिन्याची ह्या ठिकाणी देण्यात आली आहे. तर एप्रिल महिन्याची आपल्याला माहिती आहे जी डेट देण्यात आली आहे तर ती एप्रिलची ह्या ठिकाणी 9 तारीख म्हणजे 9/4/2024 तर ही तारीख या ठिकाणी बघा देण्यात आली आहे. पुढील जी काही टेंटेटिव्ह जो शेड्यूल आहे हेरिंग संदर्भात तर या ठिकाणी लिस्टेड जी डेट आहे पेसा शिक्षक भरतीची तर या ठिकाणी 9/4/2024 या ठिकाणी देण्यात आली आहे. तरी देखील आपल्याला माहिती आहे की जे काही डेट आहे ती एक दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी या ठिकाणी जर त्यांना शेड्यूल या ठिकाणी बघा पुन्हा जनरेट करायचं राहिलं तर ते करत असतात. तरी देखील आपण एक आशा करूया की एवढ्या जे काही डेट सध्या डेटवर डेट वाढत गेली आहे. तर ह्यावेळेस तरी महत्त्वाची जी काही 9/4/2024ला जी महत्त्वाची हेरिंग ठेवलेली आहे तर ही हेरिंग होणे गरजेचं आहे. जेणेकरून ज्या शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती महत्त्वाचं जर समजा जे काही निवडणूक आयोगाकडनं जर पत्र आलं शिक्षक भरती संदर्भात ग्रीन सिग्नलचं म्हणजे तुम्ही प्रोसेस करू शकतात. तर त्या प्रोसेसमध्येच ह्या ठिकाणी जी काही पेसा शिक्षक भरती आहे तर ती देखील ह्या ठिकाणी कोर्टाच्या अधीन राहून ह्या ठिकाणी बघा होऊ शकते. पण त्यासाठी महत्त्वाचं जी काही ह्या ठिकाणी डेट देण्यात आली 9/4/2024ला तर ती सुनावणी त्या ठिकाणी कोणतीही प्रकारची या ठिकाणी व्हायला पाहिजे. जेणेकरून पेसा शिक्षक भरतीची सुनावणी सध्या अजून प्रोसेसमध्ये आहे. अजून त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा कोणतंही त्या ठिकाणी झालेलं नाही. तर जी महत्त्वाची डेट असणार आहे ती 9/4/2024 असणार आहे. तर ही एक आपल्याला शिक्षक भरती संदर्भात जी काही 3 नंबरची गोष्ट असणार आहे चालू ज्या मंथमध्ये. आणि ही गोष्ट म्हणजे जो काही दुसरा आठवडा आहे कारण आज आहे 3 तारीख आणि जी महत्त्वाच्या ज्या 3 बाबी घडणार आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल तर ती पहिली होती टेट 3 संदर्भात. कारण टेट 3 संदर्भात जे काही वेळापत्रक आहे किंवा शेड्यूल आहे तर ते 5 तारखेला बघा सादर होऊ शकतं त्याच्यामध्ये हेरिंग असल्यामुळे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महत्त्वाचं उर्वरित जी काही शिक्षक भरती असेल तर त्या शिक्षक भरती संदर्भात जे निवडणूक आयोगाकडनं जे 10 दिवस या ठिकाणी बघा म्हटले आहे म्हणजे मागच्या मेसेजमध्ये तर ते ह्या ठिकाणी जर आलं तर ही एक शिक्षक भरतीसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पेसा शिक्षक भरती संदर्भात जे काही महत्त्वाचं या ठिकाणी बघा कोर्ट केसमुळे अडकलेली आहे तर 17 संवर्गाची कोर्ट केसची जी पुढील जी डेट आहे तर ती डेट बघा 9/4/2024 म्हणजे दुसऱ्या वीकमध्ये 9/4/2024ला महत्त्वाचं या ठिकाणी हेरिंग असणार आहे. तर ही जर हेरिंग झाली तर निश्चितच पेसा शिक्षक भरती या ठिकाणी कोर्टाच्या अधीन राहून या ठिकाणी बघा पुढे होऊ शकते. पण शेवटी जो काही न्यायप्रविष्ट मुद्दा असल्यामुळे या ठिकाणी जो पण निर्णय असेल तो शेवटी माननीय कोर्टाचा असणार आहे. तर या ठिकाणी हेरिंग होणे महत्त्वाचं आहे. तेव्हा तर पुढची जी काही प्रोसेस असेल ती आपल्यापर्यंत कंटिन्यू होणार किंवा नाही ते आपल्यापर्यंत माहिती पडेल. तर अशा ह्या 3 बाबी सध्या चालू मंथमध्ये आणि चालू जे महत्त्वाचे वीक आहे फर्स्ट वीक आणि सेकंड वीक तर ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या घडू शकतात. तर एकंदरीत आपण ह्या ठिकाणी बघा वेट करूया जेणेकरून जे महत्त्वाचे या ठिकाणी 15 तारखेपर्यंत कोणत्याही हालचाली आपल्याला शिक्षक भरती संदर्भात होताना आपल्याला दिसून येईल. तर एकंदरीत अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जे काही पेसा शिक्षक भरती असेल आणि जी आपली विविध पोर्टलची शिक्षक भरती असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचं जे कामकाज असेल किंवा जे पुढच्या प्रक्रिया असेल तर त्या वेळ आल्यानंतर आपल्याला ज्या माहिती या ठिकाणी बघा पडेलच. तर त्यासाठी ह्या 3 बाबी महत्त्वाच्या आपल्याला म्हणता येईल. एक पेसा शिक्षक भरती संदर्भात हेरिंग 9/4/2024ला. दुसरी म्हणजे उर्वरित शिक्षक भरती संदर्भात विशेष परवानगीची जी पण बातमी असेल किंवा जो निर्णय असेल त्या संदर्भात. आणि तिसरी म्हणजे टेट 3 संदर्भात जो काही वेळापत्रक असेल तर ते ह्या ठिकाणी बघा आजच्या आणि चालू ज्या घडामोडी आहेत त्या सध्या ह्या 3 अपडेट महत्त्वाच्या होत्या. तर एकंदरीत संपूर्ण ह्या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला दिली आहे.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.